नमस्कार. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग आज पूर्ण होत आहे. आजच्या भागात आपण अत्यंत महत्त्वाचे शेवटचे 3 श्लोक पाहणार आहोत. श्लोक क्रमांक 70 मध्ये समुद्राच्या उदाहरणातून मनाची स्थिती सांगण्यात आली आहे. तर श्लोक क्रमांक 71 मध्ये इच्छा आणि अहंकाराचा त्याग कसा करावा हे सांगितलं आहे. तर श्लोक क्रमांक 72 मध्ये ब्राह्मी स्थिती आणि मोक्षाची प्राप्ती हे सांगण्यात आलं आहे. तर चला तर मग ह्या श्लोकांचे सविस्तर पठन करूया आणि अर्थ समजून घेऊया. मित्रांनो, आपल्याला हवंय ते मिळालं की आपण आनंदी होतो आणि काही कमी पडलं की दुःखी होतो. पण अशा व्यक्तीबद्दल ऐकलंय का ज्यांच्या मनात इच्छांचे हजारो प्रवाह आहेत तरी तो समुद्रासारखा शांत राहतो. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला हा स्थित प्रज्ञ होण्याचा फॉर्म्युला आज आपण पाहणार आहोत. अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 70, 71 आणि 72 मध्ये जिथे आपल्याला कळेल की अहंकार सोडून परमशांती कशी मिळवायची. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंट्स देखील करा. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 2 सांख्ययोग श्लोक क्रमांक 70. आपूर्य मान मचल प्रतिष्ठम समुद्र मापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामा यम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. अर्थ, समुद्र पाण्याने भरत असूनही शांत असतो. त्याचप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नदीरूपी एकमेकाच्या प्रवाहाने विचलित होत नाही तोच शांती प्राप्त करू शकतो. आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला शांती प्राप्त होत नाही. तात्पर्य, विशाल समुद्र जरी नेहमी पाण्याने भरलेला असला तरी विशेषतः पावसाळ्यात तो कधी कधी पाण्याने भरला जात असतो. तरीही तो तसाच शांत किंवा स्थिर राहतो. तो खवळूनही जात नाही किंवा आपल्या तटाची मर्यादाही ओलांडून जात नाही. हेच कृष्ण भावनेत स्थिर झालेल्या मनुष्याविषयीचे सत्य आहे. भौतिक शरीर अस्तित्वात असेपर्यंत इंद्रिय तृप्तीकरिता शरीराच्या मागण्या चालूच राहतात. तरी सुद्धा भक्त परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छांनी विचलित होत नाही. कृष्ण भावनाभवित मनुष्याला कशाचीच आवश्यकता नसते, कारण भगवंत त्याच्या सर्व भौतिक आवश्यकता पुरवतात. म्हणून परिपूर्ण असलेल्या समुद्राप्रमाणे तो स्वतःमध्येच परिपूर्ण असतो. समुद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या नद्यांप्रमाणे त्याच्या मनात इच्छा येतही असतील, पण तो आपल्या कर्तव्यामध्ये दृढ असतो. इंद्रिय तृप्तींच्या इच्छांनी तो यत्किंचितही विचलित होत नाही. हेच कृष्ण भावनाभवित मनुष्याचे प्रमाण आहे. कारण त्याच्याकडे जरी इच्छा असल्या तरी त्याची भौतिक इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते. तो भगवंताच्या दिव्य भक्ती पूर्ण सेवेमध्येच तृप्त असल्या कारणाने नेहमी समुद्राप्रमाणेच स्थिर तथा आनंदी राहू शकतो आणि म्हणून पूर्ण शांतीचा आनंद घेऊ शकतो. इतर लोक मात्र ज्यांना भौतिक यश काय तर मोक्षाची ही कामना असते ते कधीच शांती प्राप्त करू शकत नाही. मुमुक्षु सकामकर्मी आणि सिद्धींची प्राप्ती करण्यात लागलेले योगीही अतृप्त इच्छांमुळे सुखी होऊ शकत नाही. परंतु कृष्ण भावना भवित पुरुष भक्तांच्या सेवेतच आनंदी असतो आणि त्याला तृप्त करावी अशी इतर कोणतीही इच्छा नसते. वास्तविकपणे तथाकथित भौतिक बंधनातून मुक्त होण्याचीही त्याला इच्छा नसते. कृष्ण भक्तांना भौतिक इच्छा नसतात,
म्हणून ते पूर्णपणे शांत असतात. श्लोक क्रमांक 71. विहाय कामन्यः सर्वान् पुमाश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति. अर्थ: ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे, जो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे, ज्याने व्यक्तिमत्वाच्या भावनांना पूर्णपणे त्याग केला आहे, ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही, तोच केवळ खरी शांती प्राप्ती करू शकतो. तात्पर्य: निस्पृह किंवा इच्छारहित होणे म्हणजे इंद्रिय तृप्तीकरिता कशाचीही इच्छा न करणे होय. दुसऱ्या शब्दात, कृष्ण भावना भवित होण्याची इच्छा करणे म्हणजेच वास्तविकपणे निस्पृह होणे होय. आपण स्वतः जेव्हा हे भौतिक शरीर आहोत असा खोटा अधिकार न सांगता आणि जगातील कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा अधिकार न सांगता आपण स्वरूपतः श्रीकृष्णांचे नित्य सेवक आहोत याची जाणीव होणे हे कृष्ण भावनेचे परिपूर्ण स्थिती आहे. या परिपूर्ण स्थितीमध्ये स्थिर झालेला मनुष्य जाणतो की श्रीकृष्ण हे सर्व गोष्टींचे स्वामी असल्या कारणाने सर्व गोष्टींचा उपयोग केवळ त्यांच्या संतुष्टीसाठीच केला पाहिजे. युद्ध न करण्यामध्ये अर्जुनाची इंद्रिय तृप्तीच होती, म्हणून त्याला युद्धच करावयाचे नव्हते. पण जेव्हा तो पूर्णपणे कृष्ण भावना भवित झाला तेव्हा त्याने युद्ध केले, कारण त्याने युद्ध करावे ही श्रीकृष्णांची इच्छा होती. स्वतःसाठी युद्ध करावयाची मुळीच इच्छा नव्हती, पण श्रीकृष्णासाठी त्याच अर्जुनाने आपल्या संपूर्ण सामर्थ्यानिशी युद्ध केले. वास्तविक निस्पृहपणा म्हणजे इच्छा नष्ट करण्याचा कृत्रिम प्रयत्न नसून श्रीकृष्णांची संतुष्टी करणे हेच होय. जीव इच्छारहित किंवा भावना शून्य असूच शकत नाही. त्याने आपल्या इच्छांमध्ये गुणात्मक परिवर्तन घडवून आणणे अत्यावश्यक आहे. भौतिक दृष्ट्या इच्छारहित असलेला मनुष्य निश्चितपणे जाणतो की सर्व काही श्रीकृष्णाच्या अधिपत्याखाली आहे, म्हणून तो कोणत्याही गोष्टीवर आपले स्वामित्व सांगत नाही. हे दिव्य ज्ञान आत्मसाक्षात्कारावर आधारित आहे आणि आत्मसाक्षात्कार म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येक जीव श्रीकृष्णाचा सनातन अंश आहे, तसेच स्वरूपतः तो कधीच श्रीकृष्णाच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही हे पूर्णतः जाणणे होय. कृष्ण भावनेचे हे ज्ञान म्हणजे वास्तविक शांतीचे मूलभूत तत्व आहे. श्लोक क्रमांक 72. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैन्यां प्राप्य विमुह्यते स्थित्वा स्यामंत कालेपि ब्रह्मा निर्वाण मृच्छति. अर्थ: आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि त्याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणी जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. तात्पर्य: मनुष्याला कृष्ण भावनेची किंवा दैवी जीवनाची प्राप्ती त्वरित एका क्षणातही होऊ शकते, किंवा त्याला लक्षावधी जन्मानंतरही कृष्ण भावनेची प्राप्ती होऊ शकणार नाही. ही केवळ सत्य जाणून घेण्याची आणि सत्याचा स्वीकार करण्याची गोष्ट आहे. खटवांग महाराजांनी श्रीकृष्णांना शरण जाऊन जीवनाच्या या स्थितीप्राप्ती आपल्या मृत्यूच्या केवळ काही क्षणापूर्वीच केली.
निर्वाण म्हणजे भौतिक जीवनाचा अंत करण्याचा मार्ग होय. बौद्ध तत्वज्ञानानुसार भौतिक जीवन संपल्यानंतर सर्व काही शून्य होऊन जाते. पण भगवद्गीतेची शिकवण निराळी आहे. वास्तविक जीवनाचा प्रारंभ भौतिक जीवन संपल्यावर होतो. स्थूल भौतिकवाद्यांनी इतकेच जाणणे पुरेसे असते की या भौतिकवादी जीवनाचा शेवट केला पाहिजे. परंतु प्रगत अध्यात्मवादांच्या दृष्टीने या भौतिक जीवनानंतर निराळे असे दुसरे जीवन असते. वर्तमान जीवनाचा अंत होण्यापूर्वी सुदैवाने एखादा जर कृष्ण भावनाभवित झाला तर त्याला त्वरित ब्रह्मनिर्वाणाची स्थिती प्राप्त होते. भगवद्धाम आणि भगवंताची भक्तिपूर्ण सेवा यामध्ये काहीच भेद नाही. भक्तिमय सेवा ही भगवद्धाम असे दोन्हीही परम किंवा आध्यात्मिक स्तरावर असल्याने भगवंताच्या दिव्य भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होणे म्हणजेच भगवद्धामाची प्राप्ती केल्याप्रमाणे आहे. भौतिक जगामध्ये इंद्रिय तृप्तीसाठी कर्म केले जाते, तर आध्यात्मिक जगतामध्ये कृष्ण भावना भवित कर्म केले जाते. वर्तमान जीवनात सुद्धा कृष्ण भावनेची प्राप्ती म्हणजेच त्वरित ब्रह्मप्राप्ती होय. आणि जो कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे त्याने निश्चितपणे भगवद्धामात पूर्वीच प्रवेश केला आहे. ब्रह्म जडतत्वाच्या अगदी विरुद्ध आहे. म्हणून ब्राह्मी स्थिती म्हणजे भौतिक कर्माच्या स्तरावर नसणे होय. भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या भक्तिमय सेवेचा मोक्षावस्था म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. म्हणून ब्राह्मी स्थिती म्हणजे भौतिक बंधनातून मुक्तता होय. श्रील भक्ती विनोद ठाकूर यांनी हा भगवद्गीतेचा दुसरा अध्याय म्हणजे संपूर्ण ग्रंथाची सारांश आहे असे म्हटले आहे. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे भगवद्गीतेमधील विषय आहेत. दुसऱ्या अध्यायात कर्मयोग आणि ज्ञानयोग यांची स्पष्टपणे चर्चा करण्यात आली आहे आणि ग्रंथाच्या निरूपणातील भक्तियोगाचे दर्शनही घडविण्यात आले आहे. अशा रीतीने भगवद्गीतेच्या सांख्ययोग नामक दुसऱ्या अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.